स्वतः हाफ चड्डी डाले 9-10 तक खर्चा कर चुका हूँ। इंडियन स्कूटर राईड नावाचं एक चॅनल आहे इंस्टाग्रामवर, मी त्याला फॉलो करतो आहे खूप दिवसापासून. व्हॉट ही डज इज इट ट्रेड्स इन स्कूटर्स, लॅम्ब्रेटा वगैरे वगैरे. तर त्यांनी आज मीटअप ठेवलं, ते मीटअपला जायचा विचार करतो आहे. हॅलो अँड वेलकम बॅक टू द चॅनल गाईज. होप एव्हरीवन इज डुईंग ग्रेट. पटकन तयार होतो आणि जाऊया ओपनलाच भेटणार आहेत सगळे, तर त्यांना जरा बघूया काय काय स्कूटर्स आहेत, लॅम्ब्रेटा वगैरे येईल होपफुली. तर जाऊया, बघूया, भेटूया. काही कोणाशी बोलणं होतं आहे का बघूया. हाऊ ओल्ड द स्कूटर्स आर. So stay tuned. Going to get to see a good scooters in my next shot. सकाळचे झाले 8:15 आणि मी अजून घरातून निघालो नाही. 8 वाजता त्यांचा मीटअप होतो. होपफुली ते लोक आले असतील अँड दे आर नॉट लेट ॲज आय एम. बघूया, लेट्स सी. सुट्टीचा दिवस असल्यामुळे दोन्ही बाजूला मोकळा रस्ता दिसतोय. यायलाही मोस्टली ट्रॅफिक नसेलच, पण जाण्यासाठी तर काहीच नाही आहे. सो इट्स गुड टू ट्रॅव्हल वेन देर इज नो ट्रॅफिक. सुट्टीच्या दिवशी एवढ्या सकाळी उठून येणं. पण येस, मला बाईक स्कूटर्स आवडतात, त्यामुळे मी ॲक्च्युली एकदा स्कूटर घेतली होती. मला वाटतं 5-6 वर्ष झाली. कोल्हापूरमध्ये होती ती. आय पेड फॉर दॅट स्कूटर. आणि जेव्हा त्याला मी RCची कॉपी मागितली तर तेव्हा त्यांनी त्याला मी विचारलं होतं की पेपर क्लिअर आहेत का. तो म्हणाला हो पेपर क्लिअर आहेत. आणि पेपर आहेत असं म्हणाला होता, क्लिअर आहे तसं म्हणाला नव्हता. आणि जेव्हा मी त्याला RCची कॉपी मागितली तेव्हा त्यांनी RCची झेरॉक्स कॉपी पाठवली मला. मग मी त्याला सांगितलं की ओरिजिनल RCचा फोटो पाठव. बट ही डिडंट सेंड मी अँड अनफॉर्च्युनेटली वी हॅड टू कॉल ऑफ द डील. पण एल्स तेव्हा माझ्याकडे स्कूटर असते. त्याच्यानंतर अपॉर्च्युनिटीज आल्याच नाहीत स्कूटर घेण्याच्या. मग रिसेंटली मी ह्याला फॉलो केलं, द इंडियन स्कूटर हेड. चांगल्या स्कूटर्स बाय अँड सेल करत होता तो. तर हॅव्हिंग अ कीन इंटरेस्ट ओव्हर इट, आय थॉट ऑफ फॉलोइंग हिम. आणि आता मग ते लोक भेटत आहेत तर मग वाय नॉट टू गो अँड विजिट. एन्जॉय द टाइम लॅप्स. Free from your chain, oh, free. Now, honey, I'm free from your chain. And now that we're just memories, all I can do is जेवढ्या गाड्या आल्या कोणी सदरा नाही घातला, कोणी गाडीला झेंडा नाही लावला. हे काय बरोबर नाही. मी पण नाही घातला सदरा. स्वतः हाफ चड्डी डाले. तुला काय बोलू नको, आम्ही फुल पॅन्ट मध्ये आलोय. हे महाराष्ट्र मॉडेल काय आहे गाडीचं आणि काय काम केलंस गाडीचं? Friend, come along. Don't be taking too long. The vibe's too strong. If you don't know how to move, then we moving on. Ain't no way rhythmic feet up in this place. If you can't catch the feeling, then get out the way. I've been reeling and fish from the lake. They keep saying I'm down to earth, but I'm really out of space. All these women aliens, super foreign, so exotic. Hop in the Mercedes Benz, and I got 'em crushing like ice pouring the bub. It's overflowing on us. You drop it and pick it up. I think I'm probably this isn't what you probably thinking it was. It's a vibe out cooling it for the weekend and stuff. मेरा नाम है मनदीप सिंह, मैं बॉम्बे का रहने वाला हूँ. और ये है मेरी यामाहा RD 350 और ये मॉडल है 1986 का. डिस्क ब्रेक प्लस पीछे देखोगे तो पीछे भी डिस्क ब्रेक है, प्लस हाइड्रोलिक क्लच है. देन CDI लगाया हुआ है मैंने. और ये HT कन्वर्टेड है ये. और इसका कलर हम लोग ने स्पेसिफिकली ग्रीन क्यों चूज़ किया, बिकॉज फादर का था कि उनको बॉटल ग्रीन कलर चाहिए. एंड मेन इसका ये था कि मुझे ये चाहिए थे बिकॉज मैं ये 4 साल से ढूंढ रहा था. फाइनली मेरे को 2022 में मिला. गाड़ी स्क्रैप में था. ऑफ नाउ मैंने, अगर मैं गेस भी बोलूँ तो बहुत ज़्यादा है, अप्रोक्सीमेटली मैंने इस पे नाना विद पेपर खर्चा कर दिया. 9-10 तक खर्चा कर चुका हूँ.
सो फायनली सगळे गेले आपापल्या रस्त्याला. इट वॉज गुड मीटिंग विथ देम. सगळे चीअरफुल होते एकदम, ॲज यू हॅव सीन. सगळ्यांना पहिल्यांदा भेटलो. मला असं वाटलं नाही की मी त्यांना ओळखत नाही आहे. खूप मजा केली त्यांनी. ते लोक आता पुढे ब्रेकफास्टला गेलेत. आता मला पुढचं शेड्यूल असल्यामुळे आय एम रिटर्निंग बॅक होम. सो तुम्ही बघितलं की किती स्कूटर्स आले होते, किती यामा आले होते. यामा आणि हे स्कूटर मोस्टली ते लोक एकत्र भेटतात, मोर ऑफन भेटतात. त्याच्यामध्ये भरपूर लोकांची झेन पण होती, त्यामुळे भरपूर गोष्टींचं बोलणं पण झालं. अँड इट वॉज अ नाईस मीटअप. इथपर्यंत जर ब्लॉग बघितला असेल आणि आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायचं विसरू नका. वेल सायनिंग ऑफ फ्रॉम उपवन ठाणे. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.